विधानसभा निवडणुकीत आता एमआयएम पक्षानेही आपलं नशीब आजमावायचं ठरवलंय। एमआयएमच्या प्रवेशानं मराठवाड्यात राजकीय समीकरणं कशी बदलली आहेत पाहूयात। काँग्रेस राष्ट्रवादीतला जागा वाटपाचा घोळ अजून मिटलेला नसताना आघाडीसमोर आणखी एक नवं संकट उभं राहिलंय। ते संकट आहे एमआयएम पक्षाचं। ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएम राज्यातल्या काही जागांवर विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे। त्यातही मराठवाडा एमआयएमच्या टार्गेटवर असणार आहे। औरंगाबादेत तर पक्षानं उमेदवारांची नावंही जाहीर करून टाकली आहेत। औरंगाबादमध्ये मुस्लिम मतांचा मोठा टक्का आहे। तोच मतांमध्ये परावर्तित करण्यासाठी एमआयएम कामाला लागलाय। असादुद्दीन ओवेसी आणि अकबरुद्दीन ओवेसी यांच्या सभांना गेल्या काही दिवसात चांगली गर्दी झाली होती। प्रामुख्याने मुस्लिम समाजातल्या तरुणांचा त्यांना चांगला प्रतिसाद आहे। त्याच प्रतिसादावर विधानसभेत प्रवेश करण्याचं स्वप्न एमआयएम रंगू लागलंय। मैं जेन्युइनली दिल से कोशिश करूंगा कि मैं शहर के बारे में सोचूं, ना कि सिर्फ एक समाज के, एक धर्म के, एक मजहब के बारे में। जब डेवलपमेंट की बात होगी तो सभी लोग साथ में आएंगे और हम उम्मीद करेंगे कि लोगों का अगर साथ होगा तो औरंगाबाद शहर को हम अच्छी तरह से डेवलप कर सकते। एमआयएमच्या प्रवेशानं आघाडीला मात्र मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। मुस्लिम मतांवर काँग्रेस राष्ट्रवादीची नेहमीच भिस्त असते, मात्र एमआयएम सारख्या पक्षामुळे थेट त्यांच्या वोट बँकेलाच झटका बसणार आहे। त्यामुळे आघाडीला मुस्लिम मतांवर अधिक लक्ष केंद्रित करावं लागणार आहे। मात्र मतांचं ध्रुवीकरण होणार असल्यानं युतीला त्याचा फायदा होईल अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत। दोन्ही बाजूंच्या मताचं ध्रुवीकरण होणे म्हणजे या राजकीय मतांच्या सगळ्या प्रोसेसमध्ये दोन्ही बाजूला फायदा असण्याचा भाग आहे। म्हणजे विशेषतः शिवसेनेला ह्या सगळ्या गोष्टींना, शिवसेना भाजप युतीला एमआयएमचा फायदा होण्याची शक्यता आहे। तर मुस्लिम लीग सारखीच एमआयएमची अवस्था होईल असं काँग्रेसला वाटतंय। एमआईएम कोशिश कर रही है महाराष्ट्र में, एक जमाने मुस्लिम लीग कोशिश कर रही थी, तो आज देख रहे हैं कि मुस्लिम लीग का कोई अस्तित्व महाराष्ट्र में नहीं है। उसी तरह से एमआईएम का भी कोई प्रभाव इस असेंबली के चुनाव के दरम्यान होगा ऐसा मुझे लगता है। मराठवाड्यात लवकरच एमआयएमच्या सभांचा धडाका सुरू होईल। मात्र निवडणुकीत एमआयएमला त्याचा फायदा कितपत होणार यावरच पक्षाचं राज्यातलं भवितव्य अवलंबून असणार आहे। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।